दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एक महिला महसूल अधिकाऱ्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 5 वाहनांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून आरोपी प्रवीण सुभाष पिंपळे याने शासकीय कार्यालयात घुसून गोंधळ घातला। शासकीय कामात अडथळा आणण्यासोबतच आरोपीने संबंधित महिला अधिकाऱ्याकडे 50,000 रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रवीण पिंपळे याने महिला अधिकाऱ्याला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे प्रकरण विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवू नका असे म्हणत आरडाओरड केली। इतकेच नव्हे तर अधिकाऱ्याच्या जातीचा उल्लेख करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केला आणि नोकरी सोडण्याची धमकी दिली। या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। काल पोलीस स्टेशन जाफराबाद अर्धीमध्ये येथील एका शासकीय कार्यालयामध्ये प्रवीण सुभाष पिंपळे वय 30 वर्ष राहणार सोनगिरी तालुका जाफराबाद हा व्यक्ती शासकीय कार्यालयात गेल्या तिथल्या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत त्यांना लज्जा वाटेल अशा प्रकारे बोलून खंडणीची मागणी करण्यात आली। त्यानंतर शासकीय कामामध्ये त्याने अडथळा निर्माण केला आणि त्यावरून त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, भारतीय न्याय संहिता कलम 74, 79, 296, 308(2), 351(2), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 31RS 31W2 32VA अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने डॉक्टर नितीन कटेकर उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन हे करत असून त्यांनी सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी प्रवीण सुभाष पिंपळे यास अटक केलेले होते आणि आज रोजी त्यास माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे। आरोपी कुठे सर? आरोपीला सध्या न्यायालयात हजर केलेले। त्यांची कारागृहात रवानगी केली का न्यायालयात? आणखी निश्चित सांगता येऊ शकत नाही, न्यायालयाचा निर्णय माहीत नाही। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।